नमस्कार, स्वराज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी. सांगलीमध्ये वडिलांकडून झालेल्या अमानुष मारहाणीमध्ये मुलीचा मृत्यू. नीट परीक्षेमध्ये गुण कमी मिळाल्यामुळे मुख्याध्यापक असलेल्या वडिलांकडून मुलीला अमानुष मारहाण. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुण्यासह सातारा घाटमाथ्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. मराठवाड्यामध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज. नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणातून 6.160 क्युसेक्स वेगानं विसर्ग सुरू. सकाळच्या तुलनेमध्ये 2.200 क्युसेक्सनं विसर्ग वाढवला. एसटी महामंडळाच्या वास्तवावरची श्वेतपत्रिका प्रसिद्ध. बसची कमी संख्या, जुन्या बसेस, अवैध वाहतूक, केस तोट्याचं कारण नफ्यामध्ये आणण्यासाठी महामंडळाच्या जागा विकसित करणार. शरद पवारांना सोडून चूक केली, मात्र मी नाराज नाही. भास्कर जाधवांचं स्पष्टीकरण. आपण उघड आणि स्पष्ट बोलतो, तो असाही दावा. उद्धव ठाकरे भास्कर जाधवांशी चर्चा करतील. संजय राऊत यांची माहिती. तर उद्धव ठाकरेंना भेटायला आपल्याला अपॉइंटमेंट लागत नसल्याचं भास्कर जाधवांचं प्रत्युत्तर. हिंदीवरून टीका करत असताना संदीप देशपांडेंची जीभ घसरली. सरकारमधील लोकांचा संदीप देशपांडे यांच्याकडून शंड असा उल्लेख. हक्कभंग आणा किंवा जेलमध्ये टाका. देशपांडे वक्तव्यावर ठाम. मुंबईमध्ये त्वचेचा कॅन्सर असलेल्या वयस्कर महिला कुटुंबियांनी कचऱ्याच्या ढिगामध्ये फेकल्याचा संशय. पोलिसांनी महिलेला केलं रुग्णालयामध्ये दाखल. पोलिसांकडून कुटुंबियांचा शोध सुरू. राज्यभरामध्ये जिल्हा परिषद शाळांची कमालीची दुरावस्था. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याच्या नंतर विद्यार्थी जीव मुठीत धरून गिरवतात शिक्षणाचे धडे. बुलढाण्यामध्ये शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या आगमनाच्या आधी विद्यार्थ्यांना जुंपलं कामाला. विद्यार्थ्यांकडून झाडून घेतली शाळा. चौकशी करून कारवाई करणार. बातमीनंतर भुसेंचं आश्वासन. आजच स्वराज मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.